सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज प्राथमिक शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मोर्चात जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले। कार्यरत शिक्षकांना टेट सक्ती, पदोन्नतीतील अटी, संच मान्यता धोरण आणि BLO कामातून मुक्तता या प्रमुख मागण्यांसाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षकांनी केली। यावेळी शिक्षक राज्य नेते उदय शिंदे आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके यांनी शासनावर टीका करत शिक्षकांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली। शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। अध्यक्ष उदय शिंदे, राज्य नेते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती। आज सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बहुतांशी संघटनांनी शिक्षकांच्या प्रलंबित आणि न्यायप्रविष्ट मागण्यांसाठी आज या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं। मी जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना मनापासून खूप खूप धन्यवाद देतोय की आज प्रचंड संख्येने या मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी सगळे लोक उपस्थित राहिले। खरं तर गेली अनेक वर्ष आमच्या प्रश्नांच्यासाठी आम्ही शासनाबरोबर सातत्याने संघर्ष करतोय, पण शासन प्रत्येक वेळी प्रश्नाला बगल देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करत आहे। विशेषतः जे आमच्या मानगुटीवर एक TETचं भूत बसवलं गेलं आहे। खरं तर 2010 पूर्वी सेवेत आलेल्या लोकांना TETची आवश्यकता नसताना आज TET उत्तीर्ण झाल्याशिवाय तुमच्या पदोन्नत्या होणार नाहीत आणि तुम्हाला 2028 नंतर सेवेत ठेवलं जाणार नाही, अशा प्रकारचा निर्णय शासनाच्या वतीनं आमच्यावर लादला गेला आहे। आणि त्यामुळं 52, 53, 54 वर्ष वय झालेल्या शिक्षकांना TET उत्तीर्ण होणं अत्यंत कठीण होऊन बसलेलं आहे। पण इतका घोर अन्याय आहे की त्याच्यामुळे आज पदोन्नत्या होत असताना सुद्धा जे TET उत्तीर्ण आहेत त्यांनाच पदोन्नतीमध्ये निश्चितपणाने न्याय दिला जातोय। खरं तर नैसर्गिक न्यायानं पदोन्नतीची प्रक्रिया पार पडायला पाहिजे, पण तसं अजिबात होत नाही। आमची मागणी एवढीच आहे की 2010 पूर्वी सेवेत आलेले जे सगळे आमचे लोक आहेत त्यांना कसल्याही पद्धतीनं कसल्याही परिस्थितीमध्ये TETची परीक्षा अनिवार्य करू नये, कारण त्यांच्यावर तो फार मोठा अन्याय आहे। कारण त्यानंतर जे लोक आले त्या सेवेमध्ये ते सगळे TET करूनच आलेले आहेत। RTEच्या कायद्यानुसार जरी आम्ही विचार केला तरी 2010 पूर्वीच्या लोकांना TETची आवश्यकता नाही। त्यामुळं त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्हाला तातडीनं न्याय मिळाला पाहिजे आणि शासन स्तरावर त्या संदर्भाने चर्चा घडली पाहिजे अशी आमची प्राधान्याने मागणी आहे। दुसरी मागणी करत असताना जे SIRचं काम आज आमच्या शिक्षकांच्यावर लादलं गेलेलं आहे। आज इतकं कठीण काम आहे, एका महिन्यामध्ये 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि या महिन्याच्या कालावधीमध्ये किमान आम्हाला 1200, 1300, 1400 लोकांच्या ऑनलाईन फॉर्म भरून नोंदी करून घ्यायचे आहेत। एवढं कठीण काम आहे की जे कंटिन्यू 24 तास महिनाभर केलं तरी ते काम संपणार नाही। आणि इकडं मात्र शासन एकीकडे म्हणते तुम्ही शाळाही करा आणि हे कामही करा, तर हे काम होणे नाही आणि जर होत नसेल तर तुमच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची धमकी महसूल खात्यामार्फत आम्हाला दिली जाते। या सर्व गोष्टीचा आम्ही आज खरं तर या ठिकाणी निषेध करतोय। हे काम महिन्याभरात तर पूर्ण होणारच नाही, पण अनेक ठिकाणी मी मगाशी सांगितलं संभाजीनगरमध्ये कालच संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी एक आदेश काढला आहे, जर कोण या कामामध्ये कुचराई करत असेल, जो हे काम करण्याचा प्रयत्न करत नसेल तर त्याला पोलिसांमार्फत अटक करून आणा, आपण त्याच्याकडनं काम करून घ्या। एवढी जर परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असेल आणि शिक्षकांच्याकडनंच ते काम करून घ्यायचं असेल तर हे दुर्दैव आहे। एकीकडे शाळा बंद ठेवायच्या, एका शाळेतल्या 4-4 शिक्षकांना SIRची कामं दिलेली आहेत, ही शाळा बंदच पूर्ण। मी अभिनंदन करेन, संभाजीनगरमध्ये काल साबळे नावाच्या सरपंचांनी एक आंदोलन केलं, मंगेश साबळे सरपंचांनी, की त्यांनी मागणी केली की हे काम शिक्षकांच्याकडनं काढून द्या। वस्तुस्थिती तशी आज हजारो जागा आमच्याकडे रिक्त आहेत, हजारो पदं रिक्त आहेत। एका शाळेमध्ये 1-1 शिक्षकावर आम्ही 7वी वर्ग चालवतो आणि इकडे जर हे काम करायचं असेल तर गुणवत्तेचं काय? आमचं तर असं स्पष्ट मत आहे, आम्ही तर हा प्रश्न लावून धरलेलाच आहे, पण आमच्याही बरोबर समाजातल्या सर्व मान्यवरांनी हा प्रश्न खरं तर लावून धरायला पाहिजे। शासन स्तरावर प्रयत्न करत असताना अनेक विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्य महोदयांनी हे प्रश्न उपस्थित केले। अगदी संसदेमध्ये सुद्धा TETचा प्रश्न उपस्थित झाला, पण तरीसुद्धा शासन दबायला तयार नाही। त्यामुळे उद्याच्या काळामध्ये संघर्ष हा तीव्र करावा लागेल। BLOचं काम असेल, संच मान्यतेच्या संदर्भातला आमच्यावर होत असलेला अन्याय असेल, 10 पटाच्या आतल्या शाळा बंद करण्याच्या संदर्भातला निर्णय असेल, असे अनेक चुकीचे निर्णय खरं तर या ठिकाणी होत आहेत आणि याचा निषेध म्हणून आम्ही आज खरं तर या मोर्चाचं आयोजन केलं आहे। मी आपल्याला विनंती करेन, आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेन की या प्रश्नांमध्ये आपण तातडीनं लक्ष घालावं। राज्यभरातल्या ज्या प्रमुख संघटना आहेत त्या संघटनांची बैठक बोलवावी आणि त्याच्यामध्ये या प्रश्नांवर चर्चा करून ताबडतोब निर्णय घ्यावा आणि या महाराष्ट्रातला जो तणावयुक्त शिक्षक आहे तो तणावमुक्त शिक्षक करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर व्हायला पाहिजेत। नाहीतर काही शिक्षक मानसिक रुग्ण बनण्याची वेळ आली
आमच्याकडे 2-3 केसेस SIRचं काम करत असताना महाराष्ट्रामध्ये 3 शिक्षकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला, तरीसुद्धा जर शासनाला याच गोष्टीचं गांभीर्य कळत नसेल तर उद्याच्या काळामध्ये हा संघर्ष रस्त्यावर उतरून अधिक तीव्र करण्याचं काम महाराष्ट्रातील हे सगळे शिक्षक संघटनांची सगळे पदाधिकारी आणि शिक्षक संघटना करतील आणि याच्यामध्ये समाजाला सुद्धा सामावून घेण्याचा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणानं करणार आहोत. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपल्या माध्यमातून हा प्रश्न अधिक गतीनं उचलून धरावा आणि आम्हाला सगळ्यांना न्याय मिळवून द्यावा एवढीच अपेक्षा निमित्तानं व्यक्त करतो आणि शासनाचा या सर्व अन्यायकारक गोष्टीसाठी जाहीरपणे निषेध करतो आणि थांबतो. धन्यवाद. सर काय सांग आज मोर्चा आम्ही काढलाय. खरं तर आमची अपेक्षा अशी होती की शासनानं आम्हाला आज किंवा काल चर्चेसाठी बोलवणं अपेक्षित होतं, पण शासनानं फार गांभीर्य शासनाला त्याचं दिसत नाही आणि जर येत्या 1-2 दिवसामध्ये या अनुषंगाने चर्चा झाली नाही तर उद्याच्या काळामध्ये मात्र निश्चितपणानं आज आम्ही शाळाबंद आंदोलनाचं आव्हान केलं आणि राज्यभरामध्ये जिल्हाभरामध्ये आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद या निमित्तानं मिळालेला आहे आणि तरीसुद्धा जर शासनानं आमची दखल घेतली नाही तर उद्याच्या काळामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन, समाजाला बरोबर घेऊन, इतर तुमच्या प्रसारमाध्यमांनाही बरोबर घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन शासनाच्या विरोधामध्ये महाएल्गार पुकारण्याचं काम शिक्षक संघटनांच्या वतीनं निश्चितपणानं केलं जाईल. पण आम्ही न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही एवढी भूमिका आमची निश्चितपणानं आहे. सिद्धेश्वर पुस्तके कोषाध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आज महाराष्ट्र राज्यातील सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये या राज्यातल्या प्रलंबित शिक्षकांचे प्रश्न आणि शासनाची अन्यायकारक धोरणं या विभागामध्ये शासनाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाचा निषेध करण्याच्या उद्देशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारोंच्या संख्येनं आज मोर्चे निघालेले आहेत. आज सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या मोर्चाला या राज्यातील किंवा जिल्ह्यातील प्राथमिक ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची सर्वात सूर असून या शिक्षकांच्यावर अनेक प्रकारची अन्यायकारक GR काढले जातात, अनेक धोरणं राबवली जातात. आज या राज्यातला प्राथमिक शिक्षक अस्वस्थ आहे, अनेक शिक्षकांच्या आत्महत्या होत आहेत, अनेक शिक्षक मानसिक ताणतणावामुळे अपघात होत आहेत. अशा अनेक घटना या राज्यामध्ये शिक्षकांच्या बाबतीत होत आहेत आणि शासन मात्र आजपर्यंत या सर्व प्रश्नाकडे डोळेझाक करून जे अन्यायकारक निर्णय घेता येतील ते निर्णय घेत आहेत. मग आजपर्यंत जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात अनेक वेळा या राज्यातल्या सर्व शिक्षक संघटनांनी आवाज उठवला, अनेक वेळा मोर्चे काढले, आंदोलन केली, पण याही प्रश्नाला अजूनही शासन पातळीवर त्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलं जात नाही. आत्ताच सांगितलं की SIRची कामं असतील, BLOची कामं असतील आणि सर्वात महत्त्वाचं प्रमोशन किंवा TET ही आज ज्या वेळेला प्राथमिक शिक्षकांना तुम्ही नेमणूक देता त्यावेळी दिलेली नेमणूक आणि पुन्हा आज जर 58-50 वयाच्या दरम्यान जर त्यानं पुन्हा एकदा ती परीक्षा द्यायची म्हणलं तर अशा अन्यायकारक परीक्षा घेण्याचं काय गरज आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या परीक्षा नाहीत आणि शिक्षकांना वेठीला धरणं या राज्यातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक नोकरीतून घरी घालवण्याचं काम ते शासन करतं आहे आणि म्हणून हे आंदोलन हा राज्यातल्या शिक्षकांचा आवाज, या जिल्ह्यातल्या शिक्षकांचा आवाज आपण आपल्या मार्फत शासनापर्यंत पोचवावा आणि मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला या कामी मदत केली, सहकार्य केलं, तुमचंही आभार मानतो आणि मी थांबतो. एकच मुद्दा सांगतो, एकच मुद्दा